अखेर खारेपाटाची तहान कधी भागणार? नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन तालुक्यातील वाशी खारेपाट विभाग पाण्याने तरसला आहे। प्रत्येक गावामध्ये 3 ते 4 दिवसाला पाणी येतं। कधी पाणी लाल येतं तर कधी निळ्या रंगाचं येतं तर कधी पाणी खारट येतं। अशी परिस्थिती या खारेपाट विभागाची झाली आहे। आज काळेसरी गावामध्ये पाहणी केली असता खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली। टाक्या बांधलेल्या आहेत परंतु पाणी नाही। पाण्यासाठी वणवण करायला लागतं। आज ही परिस्थिती या गावकऱ्यांची झाली आहे। खारेपाट विभागाला पाणी कधी मिळणार? येणाऱ्या 18 तारखेला एक आंदोलन छेडलं आहे। या आंदोलनाला खारेपाट विभागातील जनता प्रांत अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर धडकणार आहे। पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन सुद्धा खूप भयानक होणार। परिस्थिती या गावकऱ्यांची झालेली आहे। शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन व्यवस्थित पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। आज काळेसरी गावामध्ये आपण आहोत। पेन तालुक्यातील काळेसरी गाव खारेपाट विभाग या विभागामध्ये खूप मोठी पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याला सामोरे जाण्याची लोक वर्षानुवर्ष पावसाचं पाणी साठवण करून ठेवत आहेत, जेणेकरून ते पिण्याच्या उपयोगी पडेल असं। नळाला जे पाणी येतं ते लाल येतं, पिवळे येतं, कधी पाणी खारपट येतं, कधी मुचाल येतं। 3 दिवसांनी 4 दिवसांनी पाणी येतं। लोकांच्या खूप मोठ्या समस्या आहेत। या गावामध्ये मोठी अशी एक समस्या अशी आहे की जर एखाद्या मुलगा लग्नाचा जर झाला आणि त्याला जर मुलगी ठरवायची झाली या गावातली किंवा खारेपाटातली, तर पहिले विचारलं जातं की पाणी तुमच्या गावात येतं का? कारण या गावातले काही मुलं रोजंदारीसाठी शिक्षणासाठी बाहेरगावी शहरामध्ये जात आहेत। कशासाठी? तर या गावाला पाण्याचा फटका खूप मोठा आहे। अनेक वर्षापासून या गावाला पाणी मिळत नाहीत। अनेक वेळा आंदोलनं झाली, अनेक वेळा उपोषणं झाली, परंतु फक्त ती कागदावरच राहिली आणि पाणी काय अजून मिळत नाही। येणाऱ्या 18 तारखेला काहीतरी या गावकरी खारेपाट विभागाच्या लोकांनी आंदोलन छेडलेलं आहे की जर पाणी जर आलं नाही तर त्यांचं मोठं भयानक आंदोलन ते होऊ शकतं। मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। तिथे पाण्याची गावात पाणी खराब येते, पिवायला सर्दी खोकला जाम होते। बरं, पाणी पिण्यासारखं आहे का? नाही, पिण्यासारखं नाही, मुचाल लागते। मुचाल पाणी येते? हो, पाणी मुचाल येते। कधीपासून येते असं? आता 4 दिवस झालं, 2-3 महिने झालं नाही। पाणी पिण्याच्या पाण्यासाठी काय काय तुमच्याकडे आहे? साठा केलेला आहे का? कसला साठा केलेला आहे पण तो खराब पाणी आहे नाही। पावसाचा पाणी भरून ठेवता? हो, पिवाला। किती दिवस पूर्ण असते? मग आता तुमच्यावर आहे नाही, मग वर्षभर घोट 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 पिवायचा आणि पाणी घ्यायचा खर्च आला। वापरण्यासाठी पाणी कुठलं येतं तुम्हाला? नळाचं पाणी येतं। चांगला तरी आहे का? नाही चांगला, तोच पाणी खराब यावं लागलं आता 2-3 दिवस। तोच पाणी खराब येतं? लय मुचाल येते पाणी। मी आता खाण्यासारखं मुचाल जरासं। काही तर बोलतात कलर वाईज येतं, लाल येतं, पिवळं येतं। हो येते तसंच येते का? हो, लाल ठीक आहे. पण पावसासारखं। अनिता विजय पाटील, शर्मिला प्रल्हाद पाटील, महादेव गुलाब म्हात्रे, सुनंद सदानंद पाटील। काय परिस्थिती आहे? पाणी येतं का? नाही येत, पाणी येत नाही? नाही, 4 दिवसांनी येते ना। आता तर बोलतात की 8 दिवसांनी पाणी येईल। 4 दिवसांनी आलेलं पाणी पुरेसं होतं का? नाही पुरेसं होत आम्हाला, पुरत नाही? नाही। काय कसं साठवण काय ठेव- पुरणार? किती माणसं आहेत घरात? घरात आमचे 4 4 माणसांना तरी पण पाणी पुरत नाही? नाही पुरत। मग पाण्याची साठवण केलीत का काय? साठवण करावी लागते। आता हे ड्रम भरले ते कसले? हे पाण्याचेच पिवाच्या, कुठल्या पाण्याचं पिवायचं? वरच्या पाण्याचे। म्हणजे पावसाचं पाणी आहे त्याचं? पावसाचं पाणी पितून आम्ही। हे पावसाच्या पाण्याचं ड्रम भरलेलं आहे? हो, कारण का नळाला पाणी येत नाही। कधी खार येते, कधी गोरा, कधी लाल पाणी येतंय। मग कसं पिणार, कसं काय आम्ही? काय नाव तुमचं? शैला गोवर्धन ठाकूर। काय नेमकी गावाची परिस्थिती आहे? गावामध्ये पाणी येतं का? पाणी कधी कधी येतं 4 दिवसात ना, 8 दिवसात ना। आणि पाणी तो सुद्धा खराब असतं किंवा गजूल असतं। पिण्यासारखं पाणीच नसतं त्याच्यामुळे। दिवसांनी पाणी येतं? आता 4 दिवसांनी 4 दिवसांनी पाणी येतं? म्हणजे पुरतं का? नाही, 1.5 तास असते बस। पण पुरतं का ते पाणी? तो पाणी काय पुरवतो आम्ही, कारण आम्ही तळ्यातला पाणी याला घेतो ना, धुवायला, भांडी घासायला, कपडे धुवायला तळ्याचं पाणी वापरतो। पाणी स्वच्छ असतं, चांगलं असतं, कसं असतं? गजूल असते। गढूळ पाणी येतं? हा, संडासला वगैरे तळ्याचंच पाणी वापरतो आम्ही, नळाचं पाणी वापरतच नाही। कधी कधी काय वाटतं तुम्हाला, रेग्युलर पाणी यायला पाहिजे का? हा, रेग्युलर आला तर बरा होईल। काय नाव तुमचं? माझं नाव कुसुमासू पाटील, कुठलं गाव तुमचं? काळेसरी। काळेसरीच्या? हा, काय परिस्थिती आहे गावाची? पाणी येते का? पाणी येतो पण पाणी आम्हाला चांगला नाही येत।
गडूल पाणी येतो आणि पाणी पण 4 दिवसात नाही येतो आता. 4 दिवसात तरी हां, होतं 1 का तास तुम्हाला? पुरत पण नाही. 1 तास पाणी असतो त्याच्यामध्ये, पण आमच्या लाईनीला प्रेशर पण नाही. काय करायला पाहिजे आता पाणी सुरळीत येण्यासाठी काय करणार? आता काय आम्ही काय करणार, प्रतिक्रिया तुमची काय म्हणजे यायला पाहिजे का नको पाणी? यायला पाहिजे पाणी. 18 तारखेला काहीतरी आंदोलन आहे पाणी संदर्भामध्ये, काय त्याच्यावर तुम्ही काय जाणार आहात काय? हो, निघू. आमच्या गावकऱ्यांनी नेलं तर महिला गोळा करून आम्ही जाऊ शकतो. पाणी मिळालं पाहिजे चांगलं. हां, पाणी पाहिजे. काय नाव तुमचं? माझं वैशाली पाटील. काय परिस्थिती आहे पाण्याची? पाणी येतं का? पाणी दररोज येतच नाही, 3 दिवसांनी पाणी येतो आणि येणारा पाणी हा येलो कलरचा असतो. म्हणजे तर कलर पिण्यालायक नसतं. पिण्याचा लायक नाही नाही. पाणी. ह्या ज्या एवढ्या टाक्या भरल्या त्या साठवण्यासाठी आम्ही पावसाच्या पाणीचा वापर पिण्यासाठी म्हणजे जास्त या करतो. पावसाच्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या. हा, हा किती दिवस पुरणार तुम्हाला? आता किती पुरेल तेवढा दिवस प्यायचा आणि मग नंतर बघायचा, हात पिवायला लागतो. किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे पाण्याचा? हा भरपूर वर्ष, जवळजवळ 30-40 वर्ष झालीत. तरी पाण्याचा पाण्याचा सुटत प्रश्न असाच राहिलाय. नेहमी तर पाणी नाहीच आहे. नाही. हा? नेहमी तर पाणी नाहीच आहे. नेहमी पाणी नाही नाही. येतं. कसं काय होतं पाण्या संदर्भात? पाण्यासाठी अशीच वणवण करायला लागते. आता थोडंसं येतं तरी पाणी, पण पाण्यासाठी अजून आम्हाला असा जो नेहमीप्रमाणे येणारा पाणी पाहिजे तसा येत नाही. नाही येत. नाही येत. काय नाव तुमचं? रंजिता ठाकूर. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.